सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधातलं भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर जागतिक स्तरावरती ऑपरेशन सिंदूर पोहोचवण्यासाठी आता भारताने पावलं उचलली आहेत। देशातील महत्त्वाच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवणार आहे। 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेसह प्रमुख भागीदार देशांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांचाही समावेश करण्यात आलाय। सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे हे देखील या शिष्टमंडळात आहेत आणि महत्त्वाचे 7 खासदार या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आले। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शशी थरूर यांचाही समावेश आहे। द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कनिमोळी यांचा देखील समावेश करण्यात आलाय। तर यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकी दिलेली प्रतिक्रिया काय आहे तीही पाहूया। जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तान सोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला। ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे। ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित